आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 7:29 झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, काय मजुरांना कंटाळलात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त काम करायचं आहे? ॲग्रोश्युअर प्रॉडक्ट्स अकोला घेऊन आले आहे सबसिडीज पात्र अशी नाविन्यपूर्ण शेती उपकरणं, आधुनिक अवजारे, प्रगतिशील शेतीचे नवे साधन. अधिक माहितीसाठी संपर्क 8830749070. चटपटीत, चमचमीत, चवदार, स्वाद, ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी. म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज. FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची फायदेशीर फवारणी. कृषीवाणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची फवारणी याविषयीची ही माहिती आणि प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, अन्नद्रव्यातील प्रतिकूल परस्पर संबंध येतो आणि अन्नद्रव्य वाया जाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा खर्चही आपल्याला कमी करता येतो. अन्नद्रव्यांची उपलब्धता त्वरित आणि कार्यक्षमता जास्तीत जास्त 5 ते 6 दिवसात अपेक्षित परिणाम दिसून यावा यासाठी ही फवारणी आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करता अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प मार्गदर्शित सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती केंद्रामार्फत शेतकऱ्यांना 3 ग्रेड्स उपलब्ध करून दिले आहेत. ते याप्रमाणे: PDKV द्रवरूप मायक्रो ग्रेड 2 हे भाजीपाला आणि तृणधान्य, गळीत धान्य आणि फळझाडे यांसाठी. प्रमाण: पिकावर फवारणीसाठी 2 वेळा. पहिली शाकीय वाढीच्या अवस्थेत 50 मिली तर दुसरी फुलोऱ्यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून याची फवारणी करावी. फळझाडे पिकांकरिता ताण संपल्यानंतर फुले येण्यापूर्वी आणि फळ धारणेच्या वेळेस फवारणी करावी. हे सर्व 250 मिली, 500 मिली आणि 1 लिटर आणि 5 लिटरमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये घटक: शासकीय मान्यताप्राप्त ग्रेड सेकंड, यामध्ये लोह 2.5%, जस्त 3.0%, बोरान 0.5%, मंगल 1.0% आणि तांबे 1.0% आणि मॉलिडेनम 0.1% यामध्ये आहे. PDKV द्रवरूप मायक्रोग्रेड 10 हे कडधान्य पिकासाठी. याचे प्रमाण: पिकावर फवारणीसाठी 2 वेळा. पहिली शाकीय वाढीच्या अवस्थेत 50 मिली आणि दुसरी फुलोऱ्यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून याची फवारणी करावी. हे पण 250 मिली, 500 मिली, 1 लिटर आणि 5 लिटरमध्ये उपलब्ध आहेत. घटक: यामध्ये लोह 2.5%, जस्त 5%, बोरॉन 0.5%, मॉलिडियम 0.1% यामध्ये आहेत. PDKV द्रवरूप मायक्रोग्रेड हे कपाशी पिकासाठी. याचे प्रमाण: पिकावर फवारणीसाठी 2 वेळा. पहिली शाकीय वाढीच्या अवस्थेत 50 मिली आणि दुसरी फुलोऱ्यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून याची फवारणी करावी. उपलब्ध: 250 मिली
500 मिली आणि 1 लिटर आणि 5 लिटर या प्रमाणात उपलब्ध आहे. यामध्ये लोह 2.5%, जस्त 5% आणि बोरॉन 0.5% याच्यामध्ये आहेत. फवारणी करताना सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून बॉटल दूर ठेवावी. स्फुरद आणि कॅल्शियमयुक्त रासायनिक खते, कीटकनाशके अथवा बुरशीनाशके यांचे मिश्रण करून याची फवारणी करू नये. फवारणी सकाळी 11पर्यंत आणि दुपारी 4 नंतर करावी. उन्हात किंवा शिफारसीपेक्षा जास्त तीव्रतेची फवारणी केल्यास पाने करपण्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. फवारणीपूर्वी द्रावण ढवळून घ्यावे. तरी सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवारणीतून याचा वापर करावा. सदर उत्पादने ही सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती केंद्र, विभाग प्रमुख, मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे उपलब्ध आहेत. आताच आपण कृषीवाणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची फवारणी याविषयीची माहिती जाणून घेतली. आताच आपण सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची फायदेशीर फवारणी याविषयीची कृषीवाणी ऐकलीत. वाचन स्वर होता सचिन म्हैसने यांचा आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मूग पिकाचे अनुभव याविषयी युवा शेतकरी धनंजय नंदकिशोर माळी, राहणार बहादुरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, बहादुरा हे गाव खरोखरच खूप छान आहे आणि या गावामध्ये निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे कृषी पर्यटन केंद्रसुद्धा आहे. तेथे बरेच शेतकरी बंधू भेट देतात. तर आज आपण इथल्या युवा शेतकऱ्यांना भेटणार आहोत. तर त्यांचं नाव आहे धनंजय नंदकिशोर माळी. तर हे युवा शेतकरी शेती करतात आणि यांच्या शेतामध्ये मूग लावला जातो, प्लस तूरसुद्धा घेतात. तर त्यांच्या शेतीबद्दल अधिक जाणून घेऊया आणि त्यांच्याबद्दलही अधिक जाणून घ्या. तर नमस्कार धनंजय भाऊ. नमस्कार. धनंजय मला सांगा, तुमच्याकडे शेती किती आहे? माझ्या इकडे 2 एकर शेती आहे. बरं बरं. मग तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं धनंजय भाऊ? माझं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे. पुढे चालू आहे का सध्या थांबवलेलं आहे? नाही, आता बंद आहे. बरं. तर मला सांगा की तुम्ही युवा आहात आणि काहीतरी करू पाहतात, तर या शेती व्यतिरिक्त काही अधिक केलं आहे का की अजून करत आहे सोबत त्याला शेतीला जोडधंदा म्हणून? जोडधंदा करायचा चालू आहे, पण आता कसं आहे, आपल्या शेतीला भाव मिळत नाही आहेत. त्याच्यामुळं आता आपल्याला शेती कमी असल्यामुळं आपल्याला दोरच शेतात जावं लागते, काम करावं लागते. नंतर ते आल्यानंतर मग आपलं घरचं हे करणं, त्याच्याच्यानं आपलं म्हणजे पुढचं प्रयत्न होऊन नाही राहिले. म्हणजे आपल्याला भांडवल निर्मितीसाठी वेळ लागत आहे, करण्याची इच्छा आहे, पण भांडवल जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत आपल्याला काही पुढे टाकता येत नाही, असं त्याच्या मागचं तुम्हाला सांगायचं आहे. तर बरोबर आहे, कारण जोपर्यंत आपल्याला काही ना काही बीज भांडवल तयार होत नाही तोपर्यंत आपण आपल्याला किती इच्छा आकांक्षा असल्या तरी काही करू शकत नाही. परंतु आपण एकदा जर काही भांडवल मिळवता शेतीला जोडधंदा करू शकतो. तर धनंजय मला सांगा की आता ही 2 एकर शेती आहे, तुम्हीच पाहता की आणखी तुम्हाला शेतामध्ये कोणी मदत करते? नाही, मीच पाहतो, मी एकटा जाऊ. बरं. वडील सहायता करतात का याच्यामध्ये? हो करतात, पण बाबा कसे आहेत, बाबाच्यानं होत नाही, त्याच्यामुळे आपणच पाहतो. तुमचं सध्या वय किती आहे धनंजय? माझं 28 आहे. शिक्षण सोडून नेमका शेतीमध्ये उतरलात असं म्हणा हरकत नाही. 2 एकर शेती आहे, तर 2 एकर शेती हे गावापासून किती अंतरावरती आहे आणि त्याच्यामध्ये काही पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का? नाही, कोरडवाहू आहे. इथून 4 एकर शेती आहे, 4 किलोमीटर आहे. बरं बरं, म्हणजे बरीच लांब आहे असं म्हणा हरकत नाही. तुम्हाला सांगा, त्या शेतामध्ये तुमच्या कोणकोणती पिकं तुम्ही घेत आलेल्या आतापर्यंत? आतापर्यंत मूग आणि तूर. बरं, ही 2 पिकाकडे तुमचा जास्त कल दिसतोय. तर धनंजय मला सांगा की आता आपण पाहतो की बऱ्याच भागामध्ये मूग अजूनही दिसत नाही आणि मुगाची जागा सोयाबीनने घेतलेली आहे आणि उर्वरित कपाशी तर अजून तिचं क्षेत्र जरी कमी झालं तरी अजूनही तिचा दबदबा कायम आहे.
तर मुगाचे क्षेत्र बाकी बऱ्यापैकी आता कमी झालेलं दिसतंय आपल्याला. तर मला सांगा की अजूनही तुम्ही मूग लावता, तर त्याच्या मागचं काय कारण आहे? कारण आता दरवर्षी अलग अलग चालू आहे. आता सोयाबीन खूप पेरा झालेला आहे, त्याच्यामुळं आता मुंगाचे भाव बरेच आहे, त्याच्यानं पेरून पहा. पण पावसामुळं तोही मुंग यंदा जमला नाही, कारण की पाऊस खूप झाला, तो बुरशी पडला आणि शेंगा समज काम चांगलं नाही राहिलं. या वर्षीच्या पावसानं तो खराब झाला असेल, कारण यावर्षी पावसामागे पाऊस चालू असल्यामुळे त्याला जास्त पाऊस झाला असेल. पाऊस जास्त झाल्याच्यानं सडला, म्हणजे मुंग अशा शेंगा हे ते पाणी खूप झालं. धनंजय भाऊ, आता कोणतं पीक म्हटलं की त्याला वातावरण चांगलं पाहिजे, आणि वातावरण जर चांगलं असेल तर ते येतं. नाहीतर मग आपण किती मेहनत घेतली, किती खत पाणी दिलं आणि रोज शेतात जाऊन जरी बसलं तरी ते पाहिजे तसं येत नाही. हे अगदी खरं आहे. तर प्रयत्न करणं आपल्या हाती आहे. मग या मुगामध्ये काही आंतरपीक म्हणून तूर वगैरे टाकली का? तूर आहे. बरं, तूरची काय कंडिशन आहे तुमच्या? तूर आता सध्या चांगली आहे, का मग त्याची खूप मेहनत आहे तुरीची. म्हणजे 1-2 महिना झाल्यानंतर ते कटाई करावं लागते, शेंडी कटाई करावं लागते, फवारे काढावं लागतात, म्हणजे खूप मेहनत आहे तूरची बी. धनंजय भाऊ, आता मला जेवढं आठवते त्याच्यानुसार सुरुवातीला आपल्या भागामध्ये तुरीची शेंडे बरेच जण खुडत नव्हते, किंवा हा प्राघातच आपल्याकडे नव्हता की शेंडे खुडायचा. बरेच वेळा कपाशीचे शेंडे खुडून आपण ऐकलं होतं, पण तुरीचे मात्र नाही. पण तुम्ही हे कधीपासून चालू केलं आणि त्याच्यापासून कोणते फायदे तुम्हाला दिसायला लागले तुरीचे शेंडे खुडण्यापासून, त्याबद्दल सांगा ना. मागच्या वर्षीपासून आपण तुरीचे शेंगा कटाई करत आहे, त्याच्यामुळं डांगा कमी राहतात, म्हणजे शेंगा हे ते चांगलं राहते. त्याच्याच्यानं कटाई करावं लागते, जास्त वाढत नाही, फांद्या खूप होतात, म्हणजे आपल्याला एकरी जास्त लागते तूर. बरं, आता मला सांगा की आता शेंडे खोडतं म्हटलं की मजूर आलेत, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुरीचे शेंडे खुडता? कारण मजुराद्वारे पण आपण खुडू शकतो, काही यंत्राद्वारे सुद्धा आपण खुडू शकतो. तर तुम्ही कोणत्या गोष्टीचा अवलंब करता त्याबद्दल सांगा ना. आम्ही आपलं पंप राहते, हातपंप, त्याच्यामुळे ते कटर येते, त्याच्याच्यानं आम्ही कटार करतो याचे तुरीचे. बरं, म्हणजे तुम्ही यांत्रिक सहाय्य करता. तर मला सांगा की आता किती वेळा तुम्ही करता तुरीच्या शेंड्याची खुडणी, आणि किती दिवसांतर करता? आणि तर कमीत आपण तुवर मोठी झाली समज 1-1.5 महिन्यानं झाली की आपण त्याची कटाई करतो. कटाई झाल्यानंतर मग पुढचे प्रोसिजर, खत हे ते फवारे. म्हणजे 2 ते 3 वेळा करता का 2च वेळा करता? नाही, 2च वेळा. बरं. तुमची जमीन पाणी धरण्याची की चिबड आहे की कशी काय तुमची जमीन, त्याबद्दल सांगा ना. जमीन चांगली आहे, फक्त पाणी खूप झाल्याच्यानं समज तूर गीर हे पाऊस जास्त झाल्यामुळं जळते. यावेळेस पाऊस जास्त आल्यामुळे आता हे तर सार्वत्रिकच आहे, त्याच्यामुळे तर तुम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, आणि निसर्गानं आपल्या हाती नाही आहे. तर तुरीचं सुद्धा तुमचं पीक पुढे पीक उत्पादन देणार आहे. पण आता जो मूग आहे हा तुम्ही म्हणता थोडासा पावसामुळे मार खाल्लेला आहे. तर आता याकरता तुम्ही मजुराच्या सहाय्यानंच तोडावे लागणार. तर मला सांगा की आता हे असं तुमच्या गावामध्ये प्रघात काय पडू शकतं, किंवा काय किलोने घेतात, किंवा किती म्हणजे असं मजुरीनं आणता तोडून तुम्ही घरी मुगाला? नाही, पहिले मूग तुझ्याच्या शेंगा तोडा लागतात, काळा लागतात, काळ्यानंतर मग मार्केटात न्यावं लागतं. ते जे मजूर आपण लावतो शेंगा तोडण्यासाठी, तर ते किलोनं काय तोडतात जातं अंदाजे? किंवा 6 रुपये किलो राहतात, ते 6 रुपये किलोनं तोडावं लागते. बरं. आता मला सांगा की धनंजय भाऊ, मग आता तुमच्या म्हणजे आता यावेळेस तुम्ही पाण्यामुळे खराब झालेलं आहे, तर त्यामुळे उत्पादनात घट येणार याचं 100% गॅरंटीचं आहे. तर त्याच्यामुळे अंदाजे किती होण्याची शक्यता आहे तुम्हाला, असं वाटतं तुम्हाला? आता 2 एकरात कमीत कमी पावसा झाल्याने खूप कमी झालेला आहे, पण 5-6 एकरी लागेल अशी इच्छा आहे. बरं. मग आता पुढच्या वर्षी काय प्लॅनिंग आहे तुमचं? आता यावर्षी तर असं झालं, त्याच्यामुळे तुम्ही पुरत लावणार की नाही लावणार? पुढच्या वर्षी पराठी कपाशी पेरायची तयारी आहे, कारण यंदा कसं आहे पाऊस खूप झाला, त्याच्यानं काही एवढं जमलं नाही. बरं, धनंजय भाऊ, मला सांगा की आता तुमच्या काही इच्छा आकांक्षा असतील भविष्यातल्या, तर त्याच्याबद्दल काय आहे तुम्हाला प्लॅनिंग? तुमचं भविष्यामध्ये काय करायचं शेतीमध्ये विशेषतः? शेती म्हणून एक आपला जोडधंदा आहे म्हशीचा. दूध उत्पादक म्हशीचं करायचं आहे आपल्याला. करायचं म्हणजे आधी आतापासून सुरुवात करायची आहे का? आतापासून सुरुवात करायची आहे, कारण आता मूग वगैरे झाल्यानंतर पैसे वगैरे आल्यानंतर आपण
करू तयार, चालू करू. बरोबर, म्हणजे दूध व्यवसायात तुम्हाला उतरायचं आहे. मग आता हे जे समजा तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे तर त्याच्यासाठी तुम्ही गावामध्ये तर दूध नाही पण बाहेरगावीच विकावं लागेल तुम्हाला दूध. तर तुम्हाला जवळची मार्केट कोणती आहे दूध असं काही तुम्ही प्लॅनिंग केलं का? निंबा फाट्यावर आहे ना डेअरी आहे, तिथं करायचं आहे मग. बरं, म्हणजे तुम्हाला दुधाचा व्यवसाय करायचा आहे. बरं, तर नंदकिशोर भाऊ, आता तुमच्या जे भविष्याचे आहेत किंवा तुम्हाला दूध डेअरी करायची आहे किंवा दुधाचं उत्पादन घ्यायचं आहे, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाची इच्छा असते बा काहीतरी करून पाहावं, काहीतरी केल्याशिवाय काही होत नाही आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही ठरवलेलं आहे. तर नक्कीच तुमचं जे प्लॅनिंग आहे ते यशस्वी हो अशी आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. आणि जे शेतकरी बंधू आपल्याला ऐकत आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आम्ही देतो आहे. तर तुम्ही वेळात वेळ करून आम्हाला जी मुगाबद्दल आणि तुरीबद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बंधू आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आत्ताच आपण मूग पिकाचे अनुभव याविषयी युवा शेतकरी धनंजय नंदकिशोर माळी, राहणार बहादुरा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया रब्बी ज्वारी लागवड याविषयीचा हा संवाद. यामध्ये सहभागी आहेत किशोर राऊत, किशोर कुकडे, प्रकाश नावकार आणि ज्ञानेश्वरी महल्ले. कधी पाहिलं की हे तुझ्या सुई दोरा घेतला की पोतवायचंच काम असते. तो आता ते सुई दोरा काढले, आता तुम्ही नेता काय पोत वयासाठी? आता सांग, आपल्या शेतकऱ्याचं रिकाम पण होते काय? पण ते जाऊ द्या, तुमचं म्हणणं काय होतं पण? हां, तर मी काय म्हणत होतो, आता आपलं ते पुरातलं वावर होतं, त्या पराठीतून पूर गेला, ते मोडलं सगळं. मग त्याच्यात आता काही ना काही पेऱ्याचा विचार करा लागेल की नाही करा लागेल? नाही तर काय, ते एक एक कर मी तर तुम्हाला किती दिवसाचा नांदा लावून राहिली, ते करा लागते म्हणून. आता नांदा लावून राहिली पण काही ना काही आपल्याला सल्ला मसलत करा लागेल आणि मग त्याच्यात काहीतरी पेरा लागेल. आता पाय, हा आता जो या 2-3 दिवसातला पाऊस पडला हा बी चांगला पडला. हो ना, चांगलीच ओल आहे जमीन. हा, चांगली ओल तयार झाली. मागं जरसं खडखड होतं, मला वाटे का हरभराच पेरा लागते. पण आता तेवढ्या हरभऱ्याचा राखण होईल का आपल्या ज्यानं रस्त्यावर जो वावर आहे? बापा, हरभरा नका लोक तो सप्पाच करून टाकतील हरभरा. मग आता राखण तुही बसणं होत नाही, माही बसणं होत नाही. नाही ना, पण तुम्हीच तर म्हणा ते कोणाला तरी विचारतो म्हणून. अरे, तो आपला वासुदेव नाही काय? वासुदेव भाऊले माहित आहे का त्याच्यातलं काही? वासुदेव काही ना काही तो उपाय सांगेल. हा, आता हे बाय, आपलं राखण बसणं होत नाही, रब्बी तूर पेरली तेही जमणार नाही त्याच्यात. मग आता त्याच्यात काही ना काही एखादा आपण उलीत करू लागलं तर हलकं पाणी तलावातलं. मी काय म्हणतो, त्या याच्या इकडे जा लागते आपल्याला, वासुदेवच्या इकडे. पण ते घरी असतील का आता तर ती गेल्याशिवाय कसं दिसेल आपल्याला? हो, तेही आहे. मग चालतं का? चला चाल बरं. थांबा, मी कुलूप घेतो. चला मग. हो. अरे भावराव, अरे बापा, हे जोडी येऊन राहिले. काय गोष्ट आहे? अगोदरच माहित होतं काय वासुदेव भाऊ आम्ही येऊ राहिलो? नाही माहित नव्हतं. आता ते अचानक दिसले तुम्ही म्हणून मी तुम्हाला आवाज दिला. म्हटलं माझ्याकडे दिसू राहिले तुम्ही, येता घेपी. वासुदेव, हां, आता काय बाहेरच्या बाहेर गोष्टी करता? नाही ना, मी फक्त आवाजच दिला. अंदर बसणं आता काही सध्या येत नाही. तुम्ही या, बसा. शोभा वहिनी बसा, या. शोभा वळवा आमच्या घराची. नाव तुमचं शोभा वहिनी आहे. घराची म्हटलं शोभा अगोदर काय पा बरं, तुमच्या घरी एनी टाइम गादी टाकेल असते बसासाठी. पा नाही पण मी काय म्हणतो, सांग बस. काय आता चहा म्याची काही सांग. अरे होईल ना, आता बसता खरी. बूट तर टेकू तू. बूट टेकवलं की बाकीचे होते ऑटोमॅटिक अरेंजमेंट. नाही, आता संध्याकाळचा टाइम झाला गड्या, आम्ही आलो जरासं गडबड सडबड तू इकडे. आता टाइमात टाइम काढून चहा करायला लावा बरं. हा, आम्हाला दोघीला बी सर्दी व्हायला. तर आम्ही कासाठी आलो होतो, आमचं ते 1 एकर वावर आहे तलावाच्या जोडचं. ते मैचं तिकून वरून तलाव आहे आणि खालून काय ते धार गेली जरशी या पाणी मागच्या पाण्यानं, तर पराठीच येईल 1 करक भर. तर मग आता आम्हाला असा विचार पडला की वावर आहे रस्त्याचं. मग रस्त्यावर जर हरभरा पेरला तर लोक नाही अंगी लागू देत नाही. शेंगा तूर पेरली थोडीशी तर त्याचं बी राखण आमच्या होत नाही. मग आता काय पेरावं कसं पेरावं काही सुचून नाही राहिलं. कारण तू कसं हर प्रकारचे पिकं पेरतो, तुझ्याजवळ अलग अलग प्रकारचे बिया बी असतात. बरोबर आहे की नाही? म्हणून आम्ही तुझ्याकडे चक्कर टाकला. नाही, बरा झाला चक्कर वाया जात नाही काय. हो, नाही खरं म्हणजे मी असं म्हणतो हा ईश्वरी योगच आहे की तुम्ही इकडे आले काय. नाही तर काय, कारण कसं आहे, सल्ला घेणं महत्वाचं असते. माणूस समजा नाही काही केलं चालते, पण ऐकायला काही हरकत नाही समोरच्याचं, नाही का. आता शोभा वहिनी तुम्ही म्हणजे निर्णय पक्का करून आली इकडे बिलकुल नाही जाती ना. पक्का करून आलो आम्ही, इकून पक्का करून गेलो पाहिजे.
कुसमी नाही आणलं, कुसमी घरी ठेवली का? कुसमी आता संध्याकाळी पारी अभ्यास करू राहील ना. तुमची आठवण काळे पण ते. काय रे, खेत बी येत नाही का? संध्याकाळी अभ्यास करते काय? खेळते वारानी जरा. आता तू डोक्यातून तूर काढून टाक, तो हरभरा काढून टाक. हे जर दोन्ही जर गोष्टी पेरल्या तर काय काही बजेट बसणार नाही. हरभराही पेरत होतो. हा, एक तर माझोळ बी नाही, बिल लागते. अरे ते बरं झालं, पण ते रस्त्यावरचं वावर त्याचं राखण कोण करील आता? घरी ते नंतर झालं. पण आता कुठे हाती पैसा आहे काय? मग पिकला नाही यंदा. जेवढं होतं तेवढं ते कराळ पुरी वाहून गेली. मग आता तू सांग, सस्त्या बजेटात काहीतरी कार्यक्रम सांग. सस्त्या बजेटात, एकदम सस्त्या बजेटात कार्यक्रम चांगला म्हटलं म्हणजे रब्बी ज्वारीच लागवड. पायो काहीच्या काही सांगते आपल्याला. काही आता खरीपात ज्वारी पेरता आपल्या गावात. हे बा शोभा वहिनी, आपल्या इकडे कोणी पेरत नाही, हे बरोबर आहे, मान्य आहे. दरनेसूर पेरलं इकडे, ते पश्चिम महाराष्ट्रात इकडे लोक म्हणजे हेच पेरतात ना सारी. आता का पश्चिम महाराष्ट्रापासून आम्ही सापडलो तुला हे सांगेल? कसं आहे माहिती आहे का, कोणतरी सुरुवात केली तर काही ना काही होईल. सुरुवात तुमच्यापासूनच. आता तुम्ही कशी हिंमतबाज शेतकरी आहे दोघही जण. शेंडीचं नारळ आमच्या हाती देत जा. अरे नाही, दोघही जण कसे आले म्हणून एका विचारानं मी तुम्हाला सांगू राहिलो, जर सुरुवात केली तर आपल्या गावात त्याचा पेरा वाढू शकते. हरकत नाही. पण कसं आहे याची माहिती लागेल ना आपल्याला. कोणतं पाहिजे, त्याला काय काय तयारी करावं लागते बाबा अगोदर, ते सगळी पहिली गोष्ट तर जमीन आपली चालते काय. हे पहा, आपल्या भागात आहे की नाही, आपल्या गावात इकडे जरी लावत नसलं तर अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हा नागपूरचा जो भाग आहे की नाही, याच्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जी जमीन आहे तो योग्य आहे. आता काय भारी जमीन पाहिजे पाणी, तर हे जमीन हा एकर भरतो जवळ. आणि वाण जर विचारला तर वाण संकरित चांगला आहे यासाठी. CSH 15 आणि 19R हे जे दोन वाण आहे हे संकरित आहेत काय, आणि काही सुधारित वाण आहेत. सांग ना मग कोणते आहेत? SPV 504 आहे, PKV क्रांती आहे, CSV 14 आहे, RCHV 18, CHV 29R, परभणी मोती. आणि स्थानिक जर म्हणशील तर मालदांडी 35-1 असे आहेत. यानं सारं सांगितलं आपल्याला, जमीन बी सांगितली, बी सांगितलं. पण आता गावरान खत टाकल्यावर बी रासायनिक खत लागेल की नाही लागेल? ज्वारी म्हटलं की रासायनिक लागेल ना त्याला काही ना काही. बरोबर आहे. सगळ्या माझ्या पण मनातलाच प्रश्न हेरून राहिला, मी ते सांगून राहिलो तर तू पुढचं सांगतो ते. बरोबर आहे. हो ना, दिसूनच राहिले तयारी. तर हे पाय, याला हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरत पेरणीच्या वेळी दिलं पाहिजे. काय पालाची जी आवश्यकता असते ते 25 किलो पालाच दिलं पाहिजे हेक्टरी. आणि बियाणं जे असते ते प्रति हेक्टरी 7.5 ते 10 किलो वापरलं पाहिजे. एकरी 3 किलो म्हणणं बार आहे. हो ना, आता आपल्याला समजतेच ते हेक्टरी म्हणजे काय, तर सारा हेक्टर पाठ व्हायला ना आपल्या. आणि पेरणीची जी वेळ आहे, वेळ सांगा, ते लय महत्वाचं आहे. आणि जर समजा उशिरा जर झालं तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केली पाहिजे. नाही पण जास्त उशीर करू नको. काय आता वाढ तयार आहे, काम आहे फालतू. आता सध्या पाणी पडलं त्याच्यानं गोलान चांगली दाना निघून येते. हो, आता ओल चांगली आहे की नाही, म्हणजे आपल्याला सध्याच एक पाणी द्यायची गरज नाही. आणि आता मग काही गडबडीने ना तो हंगाम संपला ना. मी काय तू तर पेरणं गिरणं झालं समजा, ते निघाली तर मग त्याच्यावर जसं आता डवरण वखरण तर करावंच लागते. अधिक दुसरं काही त्याच्यात व्याप आहे काय? व्याप असा आहे की जर समजा दाट झालीशील तर हिरवा लागते गळ्यात ते. काय कारण कसं आहे नाही का ते, नाही दाट पडलं तर जास्त होईल ना आपल्याला. मी काय म्हणतो, म्हणजे ते काळ्याच होता कुळच होते तो बारका, कंसही बारके पडतात. मग काय करतात त्या दाराचं धांडा जाळा असला बरी पडते. कंस बारीक पडतात ना, कारण दाट होते ते. त्यासाठी तो हिरवा लागते तो 15 ते 20 दिवसानं. काय आणि महत्वाची गोष्ट की जे खोळमाशीग्रस्त जे झाड असतात तर ते उपटून घ्या लागतात. खोळमाशीग्रस्त म्हणजे मुरी जायला झाड. बरोबर, तुला तर लस माहिती आहे. तर ते उपटून टाका, जोमदार तजेलदार झाडं ठेवले पाहिजेत. आता एक मला सांग की आमच्याजवळ एखादं नाही तर जास्तीत जास्त 2 पाणी होतील का? आमचं लय लहान तय आहे ती. तयात जेवढं थांबेल आहे तेवढं होईल, तर त्या हिशोबाने आम्हाला ओलिताचं काय बजेट आहे ते सांगा. महत्वाची अशी गोष्ट आहे की शोभा वहिनी, प्रत्येक पिकाला पाण्याची आवश्यकता असते. बरोबर आहे की नाही? आणि ते वेगवेगळ्या अवस्थेत असते. तशा टप्प्याटप्प्यानं जर दिलं तर ते पीक चांगलं वाढते, जोमदार पीक येते आपल्याला. तर याचं जर समजा आपल्याला बऱ्यापैकी पाण्याची व्यवस्था आहे समजा, तर 30 बरोबर आहे ना. समजा नाही समजा तर मग कसं आहे, दाणे भरण्याच्या अवस्थेत एकदा पाणी द्या, काम खलास. जर समजा तसं म्हणशील ना, त्याला जरी समजा 3-4 पाणी लागत असतील मग अंदाजानं. पण आमची जमीन कशी भारी जमीन आहे, त्यानं पाणी कमी लागते. तर आमचं 2 पाण्यात बी भागून जाईल. एकदा निघल्यावर 2 पाण्यात आमचं पीक येते. तो आहे भागीत. पण बाकीचे जर गावाच्या लोकांची परिस्थिती आहे ती वेगवेगळी आहे ना, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तो आहे पोट भरलं म्हणून बाकीचे जर विचार करायला लागेल की ना आपल्याला, महत्वाचं सांगितलं आहे ना. तर मग मला म्हणणं असं होतं की ह्या पिकाचं मी तुला सर्वसाधारण अर्थशास्त्र असं सांगतो, हे पीक जोमदार वाढीच्या काळात म्हणजे 35 ते 40 दिवस असते की नाही,
त्यावेळेस पहिल्यांदा पाणी दिलं पाहिजे. पहिलं पाणी. हा, आणि पीक पोटरकी येण्याचा जो काळ असते की नाही, म्हणजे 60 ते 65 दिवसाचा, म्हणजे 2 महिन्याचा, त्यावेळेस त्याला पाणी दिलं पाहिजे. म्हणजे समजलं का, कणूस निघतेच्या आधी. हा, शोभा वावर जात असेल ना, झालं तर माहिती आहे बाबा, पोतीचे फोडचं काही काम नाही. हा, तरी हा बाईच्या जातील समजून सांगणं आपलं काम आहे. हा, घरी गेल्या विचारलंच नाही असं म्हणायचं काम नाही. आणि ज्याचा फुलाची अवस्था असते ते तर पिकाला आवश्यकता असतेच, हे तर काही सांगायचं कामच नाही. आणि दाणे भरण्याचा काळ जो शेवटचं पाणी 85 ते 95 दिवसाचा असते त्या टाइमले. हा, एवढं जर समजा पाण्याचं नियोजन असलं तर पीक बाकी खिशातच आहे. बरं, मी काय म्हणतो, तू म्हणण्यापेक्षा मी काय म्हणतो ते लय महत्वाचं. पेरा मला लागते आहे की नाही. तर मा म्हणणं असं आहे की आता ते पीक जे आहे त्याचे आता ज्वारी किती होईल रे बा, त्याच्यापेक्षा तर मग आता दुसरं पीक पुरलं. अरे तू लक्षात नाही घेऊ राहिला, हे पीक मुख्य म्हणजे चाऱ्यासाठी आहे, कारण चारा किती महाग आहे. हो, हा, सकत चारा. तो घरी ते 2 गाय असते, गावरान गाय असते, दुसरी गाय असते. घरचा जर चारा असला, सकत जर चारा खाऊ घालसाल तो कुसमिल दूध चांगलं भेटेल ना, सकस. बरोबर आहे की नाही. हे जनावरांसाठी चारा लय हा, मग सकत चारा घातला तर दूध चांगलं निघेल. दूध चांगलं निघलं तर काही आपल्याला घरी दूध दुभतं. म्हणजे नाही आपल्याला ज्वारी झाली समजा चांगली, चाऱ्याचे पैसे होता. असं नका म्हणू की ज्वारी होत नाही. ज्वारी चांगली होते. ज्वारीचे भाव म्हणजे गव्हापेक्षा महाग आहे ज्वारी. आणि आजकाल कुणी सांगते की संध्याकाळी ज्वारी खायची, कारण पोटी चांगली राहते, तब्येती चांगली राहते, नाही तर माणसं जाळे होतात ना. रब्बी ज्वारीले भाव आहेत. हा, सांग बा, आता याचा पेरा वाढणार आहे काही दिवसानं, आणि याचे विविध पदार्थ बी बनतात ना. असं काहीच नाही फक्त नुसतं ज्वारीचं. नको सांगू आम्हाला, चाऱ्या लोक ठीक झाला आता. नाही सांग ना, शोभा बोईनी आणले म्हटलं सांगू राहिलो, काही कुरळ्या होता त्या काय सोडूनच द्या तुम्ही, ते तर लय माहित आहे. हो ना, मग तेच ना, ज्वारीच्या लाया काय बरंच बरं आहे ते, नाही का. तर माझं म्हणणं सगळ्या बाकीच्या पिकाकडे नांदी लागल्यापेक्षा तू यंदा हिंमत धर आणि एकर भरताय, जास्त थोडी मुराल मी तुला आम्ही कायची हिंमत धरतो आहे की नाही. झालं मग रब्बी ज्वारी लागवड कर. बी जरा कमी बजेटात होते, खत पाणी कमी लागते याले, नाही तर काय त्या हिशोबानं चाराही होते. आता हे माहिती झाली म्हणजे चाय तुम्ही आणि सांगितलं की सारं बोलबाल झाल्याशिवाय चाय आणू नका. सर्दी व्हायला बोलता बोलता चहा सुसून नाही राहिला आता आम्हाला. नाही माहिती झाली, तुम्ही चहा दिला की थांबत नाही, म्हणून मी ते मागूनच सांगितलं आमचं उद्या बोलणं. चहा हे घ्या, द्या चहा द्या ना. अरे घ्या शोभा बहिणी, घ्या तुमच्यासाठी फुल बिलकुल त्यात अद्रक टाकून आणला. हां, हे घ्या चहा घ्या शोभा बहिणी, घे रे बा वासुदेव, आणि त्या भाऊरावला बी दे. आत्ताच आपण रब्बी ज्वारीची लागवड याविषयीचा हा संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते किशोर राऊत, किशोर कुकडे, प्रकाश नावकार आणि ज्ञानेश्वरी महल्ले. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1700 ते 2025 रुपये, गहू लोकल 2200 ते 2700 रुपये, उडीद 4100 ते 5500 रुपये, मूग 4400 ते 7255 रुपये, तूर 6100 ते 7030 रुपये, हरभरा 4800 रुपये, तीळ 6500 ते 9475 रुपये, सोयाबीन 3800 ते 4315 रुपये. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी हा ऐकलात. रात्रीचे 8 वाजले आहेत.